नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या नव्या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. या मालिकेच्या पहिल्या भागात आपल्याला डॉक्टरांनी लाईफस्टाईल विषयीची माहिती दिली. तर लाईफस्टाईलसाठी किंवा योग्य लाईफस्टाईलसाठी जे महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे झोप, आहार, व्यायाम आणि संतुलित मानसिक आरोग्य असे हे सगळे घटक आहेत. तर या लाईफस्टाईलसाठी जे आवश्यक घटक आहेत तर त्याच्यापैकी झोप या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत की झोपेचं महत्व नेमकं काय आहे, चांगली झोप लागण्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं आणि या झोपेचा आणि आपल्या आरोग्याचा नेमका संबंध काय आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, मला सांगा की झोपेचं महत्व नेमकं काय आहे, म्हणजे झोप आपल्या आयुष्यात का महत्वाची आहे? झोप असं आहे, आपण व्यवहारात पाहतो, आपण एक दिवस जेवण नाही केलं, 2 दिवस जेवण नाही केलं तर काय फरक पडत नाही. उलट फास्टिंगने एनर्जी वाढते. पण एक दिवस जर नाही झोप केलं तर दुसरा दिवस पूर्ण बेकार जातो. कारण म्हणजेच काय की आहारापेक्षा झोप ही अतिमहत्वाची आहे. आणि झोपेचे जे 4 महत्वाचे फायदे आहेत. एक, मेंदूचं कार्य. मेंदू म्हणजे काय? पीएमओचं ऑफिस आहे, तसं प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आहे. प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये सगळ्या देशाचा कारभार चालतो. बरोबर. असंच आपल्या मेंदूतून संपूर्ण शरीराचा कारभार चालतो. हार्टने काम करायचं की नाही, लिव्हरने काम करायचं की नाही, फुफ्फुसाने काम करायचं, सगळा कारभार मेंदू ठरवत असतो. म्हणजे मेंदूचं कार्य एवढं महत्वाचं आहे. दुसरा फायदा आहे झोपेचा, शरीरात जितके काही हार्मोन्स तयार होतात त्यांची निर्मिती, त्यांचं संतुलन, याचं जे कार्य आहे हे झोपेमुळेच घडत असतं, मेंदूतूनच घडत असतं. तिसरा महत्वाचा जे आहे, आपल्या शरीरात बाहेरून काही जंतू येतात, व्हायरस येतात, त्यासाठी एक प्रतिकार शक्ती लागते. ती प्रतिकार शक्ती मेंटेन करण्याचं काम त्या झोपेवर डिपेंड आहे. आणि चौथं महत्वाचं कार्य जे आहे, आपल्याला जर दीर्घायुष्य व्हावं सगळ्यांनाच वाटतं, प्रत्येकाच्या लाईफला खूप जगावं असं वाटतं. ती लॉन्जिटिव्हिटी जी आहे लाईफची, ती झोपेवर अवलंबून आहे. जे दीर्घायुष्य नाही, कारण त्याचं कारण असं आहे, शरीरामध्ये रोज वेअर अँड टेअर होत असतं, शरीराची झीज होतच असते. त्याचं जे रिपेअरिंग होण्याचं काम जे आहे ते रात्री झोप कशी आहे, किती वेळ आहे, त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे हे 4 महत्वाचे कार्य जे आहेत हे आपल्या झोपेवरच अवलंबून आहेत. आणि ह्या संदर्भात आयुर्वेदामध्ये एक महत्वाचं सूत्र आलेलं आहे, म्हणजे 5,000 वर्षापूर्वी. ते सांगत असताना सांगतात, सुख दुःखम पुष्टिम कार्शम बलाबलम वृषताम क्लैब्यम ज्ञान अज्ञानम जीवनम, असे 6-7 फायदे सांगितलेले आहेत. तर यासाठी आपण सविस्तर पाहणार आहोत. तर ही सगळी महत्वाची जी कामं आहेत त्या झोपेशिवाय काही होत नाही. त्यामुळे आहारापेक्षा झोप महत्वाची आहे. झोप महत्वाची आहे तुम्ही सांगितलं, पण झोपेचे पण काही प्रकार आहेत का, त्याच्याविषयी काय सांगा? आता कसं आहे, आपण एक समाज हा एक फॉर्मॅट किंवा एक मोल्ड नाही, 4 कॅटेगरीने कमीत कमी विभागले गेलेला आहे. काही व्यक्तींची झोप अशी असते, बेडवर पडल्यानंतर झोपच लागत नाही, खूप उशिरा लागते, लागली तरी मध्येच जाग येते, अशी ज्याला साऊंड स्लीप असे म्हणतात, ती तशी नसते त्यांची. तो एक ग्रुप. कारण त्यांचं जे दिनचर्या आहे त्यांना खूप विचार करत असतात, तणाव असतो, किंवा एखादी सवय असते, किंवा एखादी नाईट शिफ्ट असते. अशा कारणामुळे हे त्यांची झोप अशा प्रकारची. त्याला आयुर्वेदाचा एक झोप प्रकार म्हणलेला आहे, त्याला वातज म्हणतात. म्हणजे झोपेचे प्रकार 3-4 आहेत. जसे दोष आहेत किंवा एक फॅक्टरी हे आहे, प्रकार आहेत, तसं एक वातज आहे. त्यामुळे अशा ज्या कॅटेगरीचे लोक असतात त्यांच्यासाठी काही उपाय जर केले तर फार चांगलं असतं. उपाय म्हणजे साधे जरी वापरलं, त्यांनी गरम दूध घेतलं रात्री झोपताना, एक डिनरची वेळ पाळली, आपली दिवसभराची दिनचर्या व्यवस्थित पाळली, झोपेचे टायमिंग पाळलं, तर हा जो प्रकार आहे, जरी
हा वातदोष किंवा वात स्लीप किंवा वाताची जी झोप आहे, एक जेनेटिक्स थोडंसं असतंच. जेनेटिक्स चेंज होत नाही. पण बरोबर. लाईफस्टाईल जर चांगली केली तर जेनेटिक्सला ओव्हरकम करू शकतं. त्यामुळे अशा लोकांच्या कॅटेगरीच्या लोकांनी रात्री एक ग्लास दूध घ्यायचं. गरम दूध घेतलं पाहिजे. त्यामुळे सकाळीची दिवसभराची दिनचर्या चांगली ठेवली पाहिजे आणि थोडासा तेल लावून अंघोळ केलं पाहिजे. तर त्यांची झोपेची क्वालिटी आपोआप इम्प्रूव्ह होईल. आता नाईट शिफ्ट आहे हे आपण काही करू शकत नाही. हम्म. प्रोफेशन आहे, ब्रेड अँड बटर आहे, ते आपण काही चेंज करू शकत नाही. त्यांच्यासाठी एक सल्ला देईल की नाईट शिफ्ट जरी असेल तर जनरली असं घडत असतं की घरी आल्यानंतर अंघोळ करतात, जेवण करतात आणि झोपी जातात. तसं न करता अंघोळ करायची गरम पाण्याने, एक 10 मिनिटं रिलॅक्स पडला पाहिजे. त्यामुळे बॅटरी जी जशी रिचार्ज होते तशी होते. त्यानंतर जेवण करायचं, परत झोपायचं. त्यामुळे ते डिटॉक्सिफिकेशन होतं आणि रात्री जागरणाचा जो दुष्परिणाम झालेला असतो तो होत नाही. एवढी जरी टीप पाळली तरी हम्म. जे रात्री नाईट शिफ्ट करतात त्यांच्यासाठी खूप फायदा होतो. आता पायलट असतात किंवा हॉटेल मॅनेजमेंटची इंडस्ट्री आहे, बरेच इंडस्ट्री याच्यावर असतं की रात्री जागरण करावंच लागतं किंवा इंटरनॅशनल कॉल असतात. अशा लोकांसाठी हे महत्वाचं आहे की आंघोळ करायची, गरम पाण्याने आंघोळ करायची, रिलॅक्स झोपायचं, म्हटल्यास एखादं पुस्तक वाचायचं. 10 मिनिटं जरी झोपलात ते तरी रात्रीची झोपचा फायदा होतो, तो दिवसाच्या 10 मिनिटाच्या रिलॅक्सने फायदा होतो. नंतर जेवण करून परत झोपायला तर झोपायला पाहिजे. तर दुसरी जी कॅटेगरी आहे जी रात्रीमध्येच जागती म्हणतात हम्म. आणि आल्यानंतर झोप लागत नाही, मला लवकर झोप लागत नाही, असा एक ग्रुप असतो. आपण तुम्ही सहज गप्पा केल्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल त्याला एक पित्तज कॅटेगरी असते. त्याला पित्तज म्हणजे ज्यांची लाईफस्टाईल हम्म. स्पायसी खातात, तळलेला खातात, अशा ज्यांच्या गोष्टी आहेत, ज्यांना राग खूप येतो, अशा लोकांची जी झोप आहे त्या कॅटेगरीची असते. झोप मध्यम असते पण रात्री मध्येच जागत, मध्येच जागाल्यानंतर झोप लागत नाही, असे काही तक्रारी करत असतात. हा एक दोन प्रकारचा. तिसरा प्रकार असतो खूप झोप लागते, उठावंच वाटत नाही किंवा झोप दिवसा सुद्धा उठल्यानंतर परत परत झोपा वाटतं असं वाटतं. असे हे जे कफज निद्रा सांगितले, म्हणजे आयुर्वेदामध्ये 3 दोष जे आहेत महत्वाचे समजून घेण्याचे, शरीराचं फंक्शन समजून घेण्यासाठी 3 कॅटेगरी केलेल्या आहेत: वातज, पित्तज, कफज. आणि ते अतिशय सोपे आहेत, समजून घेण्यासाठी सोपे आहेत, चिकित्सेसाठी सोपे आहेत. तर हे कफज जे लोक आहेत त्याने इनेक्टिव्ह असतात, सेडेंटरी लाईफ असतं, व्यायाम नसतो, थोडस जेवण ओव्हर इटिंग करतात, गोड खातात, अशांना ही झोप असते. तर हे तीनही कॅटेगरी आपल्या समाजात आढळतात. मग याला जर ट्रीटमेंट करायची असेल, साधी टीप काय असेल, थोडस ओव्हर इटिंग कमी केलं पाहिजे, गरम पाणी पिलं पाहिजे. हे जर केलं तर त्यांची झोप मर्यादित होईल, बरोबर. उठताना आळस येणार नाही, दिवसभर चांगला जाईल. एवढं जरी केलं तरी खूप काही होतं. तर अशा एक साधारण 3 कॅटेगरीच्या 3 प्रकार आहेत. आणि चौथी जी आहे एक बॅलन्स ज्याला म्हणतात. झोप पडलं की झोप लागते, व्यवस्थित झोप लागते आणि उठल्यानंतर एनर्जी चांगली असते. ते किंवा असं होतं. अशा 4 प्रकारचे 4 कॅटेगरीचे आपल्याला समाजात व्यक्ती आढळतात. आयुर्वेदामध्ये झोपेविषयी काय सांगितलंय ते सगळं तुम्ही सांगितलं, पण मग स्वप्नांचं काय? स्वप्नांचा जो विचार आहे त्याच्याविषयी काय सांगा? पहिल्या दोन जे कॅटेगरी सांगितल्या, दोन जे प्रकार सांगितले आपल्याला, जे झोपेत ज्यांना कमी झोप लागते आणि झोपेची एक सायकल असते, हम्म. एक 1.5 तासाची सायकल असते. 1.5 तासाच्या सायकल मध्ये पहिले 15 मिनिटं झोप लागण्यासाठी लागतात, त्याच्यानंतर एक साधारण झोप लागते, त्याच्यानंतर एक डीप झोप लागते, नंतर शेवटचे 20-25 मिनिटं मग ते स्वप्न वगैरे ह्याच्यात असतात. हे 1.5 तासाचं एक डिव्हिजन असतं, त्याचं 4 भागात विभागणी होते. एक सुरुवातीची झोप लागण्याची तयारी असते, त्याला पडल्या पडल्या काही लागत नाही. दुसरी मग थोडीफार साधारण झोप लागते, त्यानंतर एक डीप झोप लागते, अरे झोप चांगली झाल्याचं समाधान येतं. आणि चौथं म्हणजे उठता वेळेस त्याला थोडंसं स्वप्न, जे मेमरी रिकलेक्ट होत असतात. अशा हे 4 भागामध्ये त्याचं स्वप्न किंवा हे दिसतं. पण हे एक नॅचरल आहे, म्हणजे मेमरी हे रिकलेक्ट होत असते. त्यामुळे स्वप्नाचा काही त्याचा आणि मीच बऱ्याच आहेत, मला असं स्वप्न पडलं, तसं स्वप्न पडलं,
काय चांगलं आहे, अशुभ आहे, शुभ आहे, अशा बऱ्याच भ्रामक कल्पना. त्या काही सायंटिफिक नाही, त्या सायंटिफिक नॅचरल. ब्रेनचं कार्य महत्वाचं आहे. मी जसं सांगितल्याप्रमाणे ब्रेनचं कार्य महत्वाचं आहे. आजचे मेंदूचे आजार अनेक आपण पाहतो. त्या मेंदूचं कार्य चांगलं होण्यासाठी झोप हे आवश्यक आहे. झोपेच्या महत्वाविषयी आपण बोलतोय, पण मग चांगली झोप लागण्यासाठी काय करायला हवं? झोप ही शरीराची रिलॅक्स पाहिजे, शरीर रिलॅक्स पाहिजे आणि मनाची झोप चांगली पाहिजे, मन स्वस्थ पाहिजे. त्यासाठी झोपण्यापूर्वी थोडी जर स्ट्रेचिंग केलं, 5 मिनिटं 2 मिनिटं आणि थोडासा प्राणायाम केला तर ते झोपीची तयारी होते. दुसरी टीप महत्वाची, 1 ग्लास गरम जर दूध दूध घेतलं विदाऊट शुगर, हळदी किंवा जिंजर असं कुठलेही फ्लेवर टाकून घेतलं, तरी ह्या 2 गोष्टी जरी पाळल्या तरी झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. त्यामुळे ह्या 2 गोष्टी पाळून कुठल्याही पिल्स न घेता, कारण एकदा पिल्स घेतल्यानंतर ते एंट्री आहे, एक्झिट नाही. त्यामुळे पिल्स घेऊ नये. त्यामुळे ह्या 2 गोष्टी जरी केल्या तर बऱ्यापैकी झोप होते. यापुढे काही असेल अजून विशेष लोकांचा सल्ला घ्यावा आणि त्याचा सुधारणा करून घ्यावी. सर, तुम्ही झोपेविषयीची किंवा आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या विश्रांतीविषयीची जी सगळी माहिती सांगितली ती सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे आणि नक्कीच लोक आता झोप या विषयाकडे सुद्धा लक्ष देतील. आहार आणि व्यायाम या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत, पण विश्रांती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. तुम्ही या सगळ्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आरोग्य विषयक तुम्हाला कुठल्या शंका असतील तर त्या सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.